विधानसभेच्या वाळपई मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी जुन्या आणि नव्या भाजप मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या निवडणुकीत 10,000 मतांनी आघाडी घेईन असा दावा मंत्री राणे यांनी केला आहे। वाळपई मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वजित राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झाल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे। विश्वजित राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर वाळपईतील काँग्रेसचे अस्तित्व संपणार असं चित्र निर्माण झाले आणि आता त्याला पुष्टीही मिळू लागली, कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4च दिवस उरले असतानाही काँग्रेसला उमेदवार निश्चित करता येत नाहीये। त्यामुळे सध्या तरी विश्वजित यांचा भरघोस मतांनी विजय होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे। काय ना फॉर्म आम्ही भरला, भारतीय जनता पक्षाचं हांव कॅन्डिडेट जाल्लो आसा। आमचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आमचे पार्टीचे गोयचे अध्यक्ष विनय तेंडुलकर आणि आमचे श्री अमित शाहजीचे हांव आभारी आसा। त्यांनी म्हाका कॅन्डिडेट केलो वाळपयच्यान आणि आमकां खात्री आहे की वाळपय मतदारसंघात आम्ही कमीत कमी 10 ते 12,000ची मार्जिनान आमचं सीट आम्ही जिखून हाडटले। हांगा काँग्रेसचे अस्तित्वच ना आणि काँग्रेसचे अस्तित्व ह्यान फुडें सत्तेन उरचें ना। जे सगळे लोक आमचे मदीं कसलोच फरक ना। हांगा बी आमचे खुबशे कार्यकर्ते आयिल्ले आसा, मिलिंद गाडगीळ आसा, बाळो आसा, खुबशे आयल्या, लक्ष्मण आयला। हांगा आमच्या मदीं बीजेपी आनी आमच्या मदीं पयलींचे ओरिजिनल जे आहा आनी आमचो जो कार्यकर्ता कसलेच फरक ना आणि आम्ही सगळे एक आनी एक जावन काम करतले।